रसायनी स्थित इदेमिस्तु ल्यूब इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी में कार्यरत कामगारों ने अपनी मांगों को लेकर आंदोलन की चेतावनी कंपनी को दी थी, मगर कामगारों में जो 2 गुट बने थे उसके चलते कई दिक्कतें आ रही थी। इस परिस्थितियों से निपटारा पाने के लिए माननीय विवेक पाटिल को कामगारों ने आमंत्रित किया था, जिसके बाद माननीय विवेक पाटिल ने कामगार क्षेत्र के अपने अनुभव को आजमाते हुए कंपनी में बने 2 गुटों को इकट्ठा कर कंपनी मैनेजमेंट से चर्चा की। इस चर्चा के दौरान कंपनी ने कामगारों की मांगों को पूरा करने का आश्वासन दिया। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने कामगारों को मार्गदर्शन करते हुए मेहनत और लगन से काम करने की सलाह दी। साथ ही स्थानीय लोगों पर जो काम न करने का आरोप लगाया जाता है उसे झूठा साबित करने की नसीहत देते हुए कामगारों की सराहना भी की। आज जर आपल्या न्याय मागण्या पूर्ण झाल्या नसत्या तर आज आपण इथं आंदोलन करणार होतो, पण मॅनेजमेंटने आपण दिलेल्या नोटिसीची दखल घेतली। काल जवळजवळ 2 तास चर्चा करून आपले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये जवळजवळ आपल्याला यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण 22-24 अधिक 13 हा जो त्यांची चर्चा होती त्याला संपूर्ण फाटा देऊन 60च्या 60 मुलांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका पहिल्यापासूनची होती। काही तडजोडीमुळे आपण तसं 13 पर्यंत आलेलो होतो, पण कालच्या चर्चेमध्ये आपण पुढे गेलो आणि 60 लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आपण केलेली आहे आणि ह्या 60 लोकांना 100% न्याय आपण मिळवलेला आजही आहे आणि त्याच्याबाबत जर काही कंपनी मागे फिरली तर कंपनीला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाहीत असा विश्वास देतोय। कालची चर्चा तशी गरमागरमीची पण झाली, पण शेवटी निर्णय चांगला झाला। आपले सर्व कमिटी मेंबर ह्यांनी सुद्धा अतिशय चांगली आणि अभ्यासपूर्वक बाजू मांडली। आम्ही अनेक ठिकाणी अनेक कामगारांचं नेतृत्व करत असताना चर्चा घडत असताना कामगारांकडून सुद्धा अभ्यासपूर्वक असं चांगलं चर्चा फार कमी ठिकाणी पाहायला मिळते। मला सर्व कामगारांना ह्या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो की आपले सर्व कमिटी मेंबर ह्यांनी अतिशय मुद्देसूदपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्वक आपली सर्वांची बाजू त्या ठिकाणी मांडली आणि आपल्याला यश येण्यामध्ये या कमिटीचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आहे हे सांगायला मला